स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, पोलीस, तलाठी, शिक्षक, रेल्वे, ग्रामसेवक, वनरक्षक, कृषी सहाय्यक, कर सहाय्यक, PSI, आरोग्य सेवक, TET टेट, मंत्रालय लिपिक, सैन्य भरती, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा, नागरी सेवा राजपत्रित राज्य सेवा पूर्व परीक्षा या अशा अनेक परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त आहे हा अभ्यासक्रम. हे प्रश्न विज्ञानामधील, भौतिकशास्त्रामधील मूलभूत एकक फंडामेंटल युनिट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता ज्या भौतिक राशींचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसतं त्यांना आपण मूलभूत एकक म्हणतो. त्यापैकी SI पद्धत ही सर्वत्र स्वीकृत अशी पद्धत आहे. काही महत्त्वाच्या मूलभूत राशी आणि त्यांची एककं आपणास माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये लांबी आहे आणि लांबीच या ठिकाणी आपण लेंथ म्हणतो आणि याचं एकक मीटर आहे. ओके, आणि त्याचं चिन्ह M असं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे वस्तुमान, मास म्हणजे वस्तुमान, याचं एकक किलोग्राम आहे. आणि त्याचं चिन्ह kg आहे. ओके, काळ, लांबी, वस्तुमान, काळ त्याला आपण टाईम म्हणतो आणि त्याचं एकक आहे सेकंद आणि हे दाखवलं जातं S या चिन्हामध्ये. ओके, त्यानंतर तापमान, टेम्परेचर, त्याचं एकक आहे केल्विन आणि त्याचा सिंबल आहे, चिन्ह आहे K. त्यानंतर विद्युतधारा, इलेक्ट्रिक करंट, त्याचं एकक आहे ॲम्पियर आणि त्याचा सिंबल आहे A या चिन्हानं दाखवलं जातं. त्यानंतर तेजस्वी तीव्रता, ल्युमिनस इंटेन्सिटी, LU, MI, NOUS, INTE, NSITY, इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी. कॅन्डेला, त्याचं एकक आहे कॅन्डेला आणि ते दाखवलं जातं CD. ओके, त्यानंतर पदार्थाची राशी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल, त्याचे एकक आहे मोल आणि सिंबल त्याचा आहे MOL, मोल. ओके, आता साध्य राशी आणि त्यांची एकक ड्युराडो क्वांटिटी युनिट्स, ज्या भौतिक राशी या मूलभूत राशींच्या मदतीनं तयार होतात त्यांना साध्य राशी म्हणतात. यामध्ये बल, फोर्स, युनिट आहे न्यूटन, त्याचं एकक आहे N, सिंबल त्याचा N आहे. ओके, त्यानंतर ऊर्जा, एनर्जी, एकक आहे जूल आणि त्याचा सिंबल आहे जे. चाल, पुढची ही भौतिक राशी आहे फिजिकल क्वांटिटी, चाल, त्याला आपण स्पीड म्हणतो आणि त्याचं एकक आहे मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. ओके, सिंबल हाच मीटर पर सेकंद या ठिकाणी इथं म्हणायचे आहे METER
SECOND, त्यातलं M त्यातलं S. त्यानंतर फ्रिक्वेन्सी आहे वारंवारता. वारंवारता फ्रिक्वेन्सी हर्ट्ज, HERTZ, त्याचं एकक आहे HZ, हर्ट्ज. त्यानंतर संवेग मोमेंटम. मोमेंटम किलोग्राम मीटर पर सेकंद संवेगाचं एकक आहे. किलोग्राम मीटर पर सेकंद. किलोग्राम मीटर पर सेकंद, KGM सिम्बॉल पर सेकंद. ओके. त्यानंतर दाब, भौतिक राशी पुढची. प्रेशर, युनिट नेम ऑफ सायंटिस्ट पास्कल, PASCAL, PA सिम्बॉल. त्यानंतर पॉवर, शक्ती. एकक आहे वॅट, सिम्बॉल W. सरफेस टेन्शन, पृष्ठताण. पृष्ठताण न्यूटन पर मीटर. सिम्बॉल आहे न्यूटन पर मीटर. म्हणजेच या ठिकाणी न्यूटन हा M खालचा 1 घात आहे, तो वर आला न्यूटन Mचा वजा 1. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज. त्याला आपण प्रभार म्हणतो. प्रभार मराठीमध्ये कुलाम एकक आहे त्याचं, COULOMB. त्याचा सिम्बॉल आहे C. त्यानंतर पोटेन्शियल. त्याला मराठीमध्ये विभव म्हणतात, विभव. व्होल्ट, विभवांतराचे एकक व्होल्ट. त्याचा सिम्बॉल V आहे. आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. इलेक्ट्रिक रेजिस्टन्स त्याला आपण म्हणतो रोध. आणि रोधाचे एकक ओहम आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे अशा पद्धतीनं. ओके. जर अंतरासाठी L, लेंथ. वस्तुमानासाठी कॅपिटल M. वेळेसाठी कॅपिटल T. तापमानासाठी K. विद्युतधारेसाठी I. तेजस्वी तीव्रतेसाठी C. पदार्थाच्या राशीसाठी मॉल. वापरले तर या ठिकाणी आपल्याला एकके आपल्याला वापरता येतात. आपल्याला 1 TMC पाणी म्हणजे माहीत नसेल. 1 TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 अब्ज घनफूट. 1 अब्ज घनफूट पाणी. आणि मग 1 TMC म्हणजे लिटरमध्ये सांगायचं झालं तर 28 अब्ज 31 कोटी 68 लाख 46,592 लिटर हे माहीत हवं आहे. माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे 28.317 हे 5पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून 6चं 7 केलं 28.317 अब्ज लिटर. 1 TMC पाणी म्हणजे 28.317 अब्ज लिटर किंवा 28 अब्ज 31 कोटी 68 लाख 46,592
592 लिटर. ओके. अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा हा व्हिडिओ स्वतः लाईक करा, आपल्या सर्व मित्रांच्यासाठी शेअर करा. चॅनल अद्यापही भोसले सर जाकले आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला यश मिळावं यासाठी हा सातत्यानं भोसले सर जाकले या चॅनलकडून आपल्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अधिक प्रोत्साहन देऊन पुढील कामासाठी बळकटी द्यावी. धन्यवाद.